अगरवालने पुन्हा ती टाईप केलेली पत्र ड्रॉवरमध्ये ठेवून दिली. मी ही चिठ्ठी माझ्या खिशात ठेवून दिली. विक्रम साहेब, माझा एक अंदाज सांगू का? हां, बोला की. मला वाटतं ना, हे काम नक्की कुठल्या बाईचं असावं. प्रेमसागरच्या जीवावर नक्की कुठली तरी स्त्री उठलेली असावी. कशावरून? अहो, असला मूर्खपणा एक स्त्रीच करू शकते. म्हणजे पहिल्यांदा प्रेमसागरला धमकीची चिठ्ठी लिहायची आणि मग त्याच्या खुनाच्या केलेल्या 2 प्रयत्नांचा तपशीलवार रिपोर्ट एखाद्या वर्तमानपत्राला पाठवून द्यायचा. नाही नाही, तुम्ही चेष्टा करताय बरं का. नाही नाही, मी सिरियसली बोलतोय. हां, हे नक्की एखाद्या स्त्रीचं काम आहे. प्रेमसागरला जे असंख्य दुश्मन आहेत त्यात निम्म्यापेक्षा अधिक संख्या स्त्रियांची असेल. अहो, प्रेमसागरनं अभिनेत्री बनण्यासाठी चित्रपटसृष्टीत येणाऱ्या बऱ्याच मुलींना धोका दिला आहे. अभिनेत्री बनवण्याची लालूच दाखवून त्याने असंख्य मुलींना खराब करून टाकलेला आहे. मग त्यातल्याच एखादीनं प्रेमसागरचा सूड घेण्यासाठी त्याचा खून करण्याचा प्रयत्न चालवलेला असावा. तुम्ही एक गोष्ट विसरताय अगरवाल साहेब. कोणती? तुमच्या ऑफिसात लिफाफा द्यायला जो मुलगा आला होता त्यांनी तो लिफाफा त्याला एका माणसानं दिला होता असं सांगितलं ना. मग त्याला काय झालं? शक्यता आहे ना, त्या कुठल्या स्त्रीनं तो लिफाफा त्या माणसाला देऊन पाठवला असेल. पण त्या माणसानं स्वतःच्या सुरक्षिततेसाठी 5 रुपयांच्या बदल्यात त्या मुलाला लिफाफा माझ्यापर्यंत पोचवण्याचं काम सोपवलं असेल. हां, ही शक्यता काही नाकारता येत नाही. बरं, एक सांगा. बोला ना. चहा घेणार? हां. मी काहीशा चकित नजरेनं अगरवालकडे बघितलं. मग काहीसा हसून म्हणालो, तुमची बोलण्याची पद्धत मोठी धक्कादायक आहे बरं का अगरवाल साहेब. मला वाटलं तुम्ही प्रेमसागरच्या संदर्भात काहीतरी महत्त्वाचं बोलणार आहात. चहा घेणार का? अगरवालनं माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत पुन्हा विचारलं. हां, घेऊ की. आत्ता मागवतो. शेणाई साहेब. क्षणभरातच बाहेरच्या खोलीत प्रुफ वाचत असलेला तो चष्माधारी तरुण आत आला. मी बाहेर जातोय. खुर्चीतून उठून उभा राहत अगरवाल त्या शेणाई साहेबांना म्हणाला, तुम्ही अर्धा तास माझी वाट बघा. तोपर्यंत मी आलो नाही तर ऑफिस बंद करा, चावी घेऊन जा. शेणाई साहेबांनी काही न बोलता मान हलवली. चला विक्रम साहेब, चला. असं म्हटल्यावर अगरवाल बरोबर मी ऑफिसमधनं बाहेर पडलो. तुमची बोलण्याची पद्धत खरोखर अफलातून आहे बरं का. जिना उतरता उतरता मी अगरवालला म्हणालो, मला वाटलं तुम्ही शेणाई साहेबांना चहा सांगण्यासाठी बोलवलं होतं. नाही, आधी तोच विचार होता माझ्या मनात, पण तो समोर येताच माझा विचार मी बदलला. का बरं? अहो, हे शेणाई स्वतःला फार मोठा साहित्यकार समजतात. कविता करतात, छोट्या मोठ्या कथा लिहितात. कविता तर काय त्यांच्या अजून कुठे छापल्या गेलेल्या नाही आहेत, पण आजवर 3-4 कथा छापून आल्या आहेत. मी त्यांना चहा आणायला सांगितला असता तर त्यांनी नाही म्हटलं नसतं, पण दुसऱ्या दिवशी सगळ्या स्टाफच्या समोर त्यांनी या गोष्टीचा तीव्र विरोध केला असता. आपल्या अगतिकपणाचं रडगाणं गात म्हटलं असतं, या मामूली नोकरीसाठी एका महान साहित्यकाराला चपराशासारखं संपादकांनी चहा आणण्यासारखं क्षुल्लक काम दिलं. या देशात लेखकाला किंमत नाही आहे, हेच खरं. अगरवालनं अगदी सभिनय शेणाई साहेबांची नक्कल केली होती. अगरवालच्या त्या अभिनयावर मी मनमोकळा हसलो. सिगरेट घेणार का? खिशातनं विल्सचं पाकिट काढत मी विचारलं. नाही नाही, मी दिवसातनं एकापेक्षा जास्त सिगरेट नाही ओढत, तुम्ही घ्या. मी सिगरेट पेटवली. विक्रम साहेब, आता तुम्हाला एक गोष्ट मान्य करायला लागेल की या प्रकरणात इतर कोणाचा फायदा होवो न होवो, प्रेमसागरचा मात्र चांगला फायदा झाला बरं का. आणि तुमचाही झालाच आहे की. हां, माझा झाला हो, पण प्रेमसागरचा जास्त झाला. काय आहे, जेवढी पब्लिसिटी त्याला या घटनांमुळे मिळाली ना, तेवढी गेल्या 5-7 वर्षात त्याला मिळालेली नव्हती. अगदी पोरापासून थोरापर्यंत प्रत्येकाच्या तोंडात त्याचं नाव झालं आहे. महिन्यापूर्वी अशी परिस्थिती होती की प्रेमसागरचं नाव विस्मृतीच्या पडद्याआड जातं का काय अशी शंका निर्माण झाली होती. प्रेमसागरच्या विक्षिप्त आणि दुराग्रही स्वभावामुळे कुठलाही निर्माता त्याला आपल्या पिक्चरमध्ये घ्यायला फारसा उत्सुक नव्हता. त्यामुळे साहजिक त्याच्याबद्दल छापण्यालायक काही राहिलंच नव्हतं. तो अगदी विस्मृतीच्या कठड्यावर येऊन उभा राहिला होता, पण आता पुन्हा एकदा तो लाईमलाईटमध्ये आला आहे बरं का. सध्या सगळीकडे त्याच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.
लोकांची सहानुभूती पुन्हा एकदा त्याला मिळायला लागली आहे. एका प्रकारे म्हणा ना, त्याच्या दुश्मनांनी त्याच्यावर ही मेहरबानीच करून टाकलेली आहे. बोलता बोलता आम्ही त्याच्या ऑफिसपासून जवळ असलेल्या एका इराणीच्या हॉटेलात शिरलो. कोपऱ्यातल्या एका टेबलवर बसलो. अगरवालनं 2 पाणी कम चहाची ऑर्डर दिली. हॉटेलमध्ये तुरळक गर्दी होती. रेडिओ फुल व्हॉल्यूममध्ये चालू होता. हिंदी गाणी लागली होती. अरे सेठ, जरा रेडिओ हलका कर दो. अगरवालनं गल्ल्यावरच्या इराण्याला सूचना केली. अच्छा अगरवालजी, इराणी आदबीनं म्हणाला. रेडिओचा आवाज कमी होताच मी अगरवालला म्हणालो, अगरवाल साहेब, मला ना या फिल्म इंडस्ट्रीबद्दल फारसं काही माहिती नाही आहे. तुम्ही या क्षेत्रात असल्यामुळे माझ्यापेक्षा तुम्हाला इथली निश्चित जास्त माहिती आहे. मला तुम्ही त्याबद्दल थोडीफार माहिती देऊ शकाल का? अवश्य. मग मला सांगा, माधुरी आणि प्रेमसागर हा काय किस्सा आहे? मी असं ऐकलं की आज का आदमीमध्ये सुवर्णाच्या जागी पहिल्यांदा माधुरीला हिरोईन म्हणून घेण्यात आलं होतं. हो, ही 2.5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. ही माधुरी त्यावेळी नवीन होती. चांगल्या अभिनेत्रीचे गुण तिच्यात दिसत होते. मला वाटतं त्यावेळी तिचे 3-4च चित्रपट प्रदर्शित झाले होते आणि त्यातल्या तिच्या अभिनयाची सगळ्यांनी मुक्तकंठानं स्तुतीही केलेली होती. म्हणूनच बोकाडिया साहेबांनी जेव्हा आज का आदमीची घोषणा केली त्यावेळी माधुरी आणि प्रेमसागरला त्यांनी साईन केलेलं होतं. फिल्मी मॅगझिन्समधून त्याची ठळकपणे जाहिरात केली गेली होती. चित्रपटाचा मुहूर्त धूमधडाक्यात झाला. 2 दिवसाचं शूटिंग शेड्यूल पार पडलं. आता त्यानंतर अचानक हा प्रेमसागर का भडकला माहिती नाही. आज का आदमीमधनं माधुरीला काढून टाकायला त्यांनी बोकाडिया साहेबांना सांगितलं. पण का? म्हणजे काहीतरी कारण असणार ना. प्रेमसागरच्या म्हणण्यानुसार माधुरीला अजिबात अभिनय जमत नव्हता. अशा नव्या आणि अभिनयाचा गंध नसलेल्या नटीबरोबर आपण काम केलं तर आपल्या इमेजला धक्का बसेल आणि ती रिस्क आपल्याला घ्यायची नाही, असं स्वच्छ शब्दात त्यांनी बोकाडिया साहेबांना सांगितलेलं होतं. अच्छा, म्हणून बोकाडिया साहेबांनी तिला काढलं? नाही, त्यांचा इलाजच नव्हता. प्रेमसागर बडा स्टार आहे हो. माधुरीसाठी प्रेमसागरला काढून टाकणं बोकाडिया साहेबांना काही शक्य नव्हतं, कारण शेवटी ते बिझनेसमन आहेत. प्रेमसागर आपल्यावर का नाराज झाला याबद्दल माधुरीनं कसलाही खुलासा नाही केला. नाही, म्हणजे निदान माझ्या तरी कानावर काही आलं नाही. तसं माधुरीला आज का आदमीमधून काढण्यामागे फिल्म इंडस्ट्रीमध्ये जी अफवा पसरली होती ती अशी की प्रेमसागरच्या पुढे माधुरी नवोदित अभिनेत्री होती आणि प्रेमसागरला वाटत होतं की त्याच्यासारख्या बड्या नटाबरोबर नायिकेची भूमिका करण्याची संधी तिला मिळाली, म्हणून तिने प्रेमसागरचे उपकार मानायला हवेत आणि या उपकाराची फेड म्हणून तिने प्रेमसागरला आपलं शरीर द्यायला हवं. माधुरी काही त्या गोष्टीला तयार झाली नाही. मग प्रेमसागरचा इगो दुखावला गेला आणि त्यांनी आज का आदमीमधनं तिचा पत्ता साफ करून टाकला. एवढंच नाही बरं का, त्यावेळी माधुरीकडे आणखीन 3 चित्रपट होते. प्रेमसागरने आपल्या अधिकाराचा उपयोग करून त्या सिनेमातनं पण तिला काढून टाकायला लावलं होतं. अरे बापरे, ही कमाल आहे. अर्थात ही सगळी अफवा आहे. खरं कारण काय असावं हे प्रेमसागर आणि माधुरी जाणे. एक मात्र खरं आहे की माधुरीचं सगळं फिल्मी करिअर प्रेमसागरनं स्पॉईल करून टाकलेलं आहे. नंबर 1ची अभिनेत्री बनण्याचं स्वप्न बघणारी माधुरी सध्या देमार चित्रपटाची देमार अभिनेत्री बनली आहे. अशा प्रकारची खेळी प्रेमसागरनं बऱ्याच नट्यांबरोबर खेळली बरं का. फरक इतकाच आहे की इतर नट्या प्रसिद्ध होत्या, त्यामुळे प्रेमसागरच्या अशा प्रकारच्या खेळीनं त्यांना काही फारसा फरक नाही पडला. पण माधुरी नवीन नटी, त्यामुळे तिचं सगळं करिअर धोक्यात आलं. पण ही घटना 2.5 वर्षापूर्वींची आहे ना. अलीकडे प्रेमसागरकडनं कोणी दुखावलं गेलं आहे अशी घटना कोणाच्या बाबतीत घडली आहे? 2 घटना ताज्या आहेत. प्रसिद्ध अभिनेता कमल आणि मद्रासचा निर्माता रामनाथन हे दोघेही प्रेमसागरची शिकार बनले होते. कमलचा काय किस्सा आहे? कमलचं नाव ऐकलं आहे ना तुम्ही? म्हणजे काय, फार जबरदस्त ताकदीचा नट आहे. मला वाटतं एका पिक्चरमध्ये प्रेमसागरबरोबर त्यांनी कोस्टार म्हणून कामही केलं आहे आणि त्या पिक्चरमध्ये त्यांनी प्रेमसागरला पुरता खाऊनही टाकला होता. बरं, मग त्याचं काय? तेच सांगतो आहे. कमलची 2-3 पिक्चर एकावेळी रिलीज झाली होती आणि त्यात त्यांनी फार सुंदर अभिनय केलेला होता. त्याची ती 3ही पिक्चर बॉक्स ऑफिसवर हिट झालेली होती. म्हणूनच आपल्या फिल्मी डिस्ट्रीब्युटरच्या आग्रहाखातर बोकाडिया साहेबांनी कमलला सुद्धा आज का आदमीसाठी साईन केलं. प्रेमसागरला जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा तो बोकाडिया साहेबांकडे गेला आणि कमलबरोबर आपण काम करणार नाही असं त्याने निक्षून सांगितलं. मग नाईलाजानं बोकाडिया साहेबांना कमलला आज का आदमीमधनं काढून टाकायला लागलं.
अहो पण कमल असल्यामुळे प्रेमसागरला असा काय फरक पडणार होता? खूप फरक पडणार होता, खूप खूप. खरं सांगायचं ना तर या प्रेमसागरने त्या कमलचा घेतलाय धसका. त्याच्या ॲक्टिंगपुढे आपण कमी पडतोय याची जाणीव प्रेमसागरला झालेली असणार. मागच्यासारखंच आज का आदमीमध्ये कमलनं प्रेमसागरला ॲक्टिंगमध्ये मागे टाकलं असतं तर प्रेमसागरचं सुपरस्टारपद जमीनदोस्त झालं असतं. आधी 2-3 सिनेमा त्याचे फ्लॉप झालेले होते. त्यात कमल पुढे तो थिटा पाडला असता तर प्रेमसागरचं नावसुद्धा कोणी घेतलं नसतं. हो आय सी. वेटरनं आणून ठेवलेला चहाचा कप तोंडाला लावत मी म्हणालो, आणि त्या मद्रासच्या निर्मात्याच्या बाबतीत काय झालं? अहो ती तर फार भयानक किस्सा आहे बरं का. हो. मद्रासमध्ये ना प्रेमसागरची प्रमुख भूमिका असलेले 2 पिक्चर चालू होते. एक अमीर, ज्यात प्रेमसागरचा डबल रोल होता, आणि दुसरा होता नया कानून, त्याचा निर्माता रामनाथन. नया कानूनचं शूटिंग आमिरच्या आधी सुरू झालं होतं आणि पिक्चर जवळजवळ पूर्ण होत आला होता. प्रेमसागरचं त्या सिनेमातलं फार थोडं काम राहिलं होतं. त्याच दरम्यान प्रेमसागरचे 2 पिक्चर रिलीज झाले. दोन्ही बॉक्स ऑफिसवर दणकून आपटले. प्रेमसागर त्यामुळे फार अपसेट झाला. रामनाथनच्या नया कानूनविषयी त्याला फारशी आशा नव्हती. हा पिक्चरसुद्धा बॉक्स ऑफिसवर आपटला तर फ्लॉप ॲक्टर म्हणून आपल्यावर शिक्का बसेल अशी त्याला भीती वाटत होती. पण आमिर चांगला चालेल याची त्याला खात्री होती. आमिर बॉक्स ऑफिसवर नजर ठेवून बनवली जाणारी एक हलकी फुलकी कॉमेडी होती, आणि डबल रोल असल्यामुळे त्यात त्याच्या अभिनयाला वाव देण्यात आला होता. म्हणून मग प्रेमसागरला वाटत होतं की पहिल्यांदा आमिर रिलीज व्हावी, म्हणजे मागच्या 2-3 फ्लॉप पिक्चरचं अपयश लोक विसरतील, त्याचं सुपरस्टार पद आढळ राहील. मग याच हिशोबी वृत्तीनं त्यानं रामनाथनच्या नया कानूनला शूटिंगला डेट देणं बंद केलं, आणि जवळजवळ पूर्ण होत आलेला तो चित्रपट मध्येच लटकवत ठेवला, आणि आमिर लवकर पूर्ण व्हावी म्हणून त्यांना सगळ्या डेट देऊन टाकल्या. अगरवालनं पुण्यातला चहा संपवला. अगरवाल बोलत असताना मी मनातल्या मनात संशयितांची यादी तयार करत होतो. माधुरी, कमल आणि आता रामनाथन. या तिघांमध्ये सगळ्यात जास्त नुकसान प्रेमसागरनं कोणाचं केलं असावं की ज्यामुळे प्रेमसागरवर सूड घेण्याचा विचार त्यांच्या मनात यावा? प्रेमसागरच्या या चालूगिरीनं बिचारा रामनाथन साप झोपला बरं का. अगरवाल पुढे सांगायला गेला. भरमसाठ व्याजावर रामनाथननं आपल्या चित्रपटासाठी पैसा उभा केला होता, पण प्रेमसागरच्या या बदमाशगिरीनं त्याची फिल्ममध्ये अडकली. व्याजापोटी त्याला मोठमोठ्या रकमा भरायला लागल्या. मग त्यासाठी आपला बंगला, कार, बायकोचे दागिने विकायला लागले. नंतर आमिर पूर्ण झाल्यावर प्रेमसागरनं नया कानून पूर्ण केली, पण तोपर्यंत रामनाथन बिचारा भिकारी झाला होता. पण प्रेमसागरचा डाव यशस्वी झाला. आमिर पहिल्यांदा रिलीज झाली, बॉक्स ऑफिसवर तुफान चालली, नया कानून मात्र आपटली. हॉरिबल आहे हे. एखादा माणूस आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी एवढ्या खालच्या पातळीवर उतरू शकतो, आणि तोही स्वतःला कलाकार वगैरे म्हणून घेणारा. विश्वास बसत नाही आहे. विश्वास न बसण्यासारख्या अशा बऱ्याच गोष्टी प्रेमसागर करू शकतो विक्रमसाहेब. आता तुम्हीच विचार करा. प्रेमसागरकडून दुखावला गेलेल्या लोकांमधनं जर कोणी त्याचा खून करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे? खरं आहे. आणखीन एक बातमी सांगतो. अगरवाल आता फार मोकळेपणानं बोलायला लागला. मी प्रश्नार्थक मुद्रेनं त्याच्याकडे बघितलं. गेल्या काही दिवसापासून रामनाथन मुंबईतच आहे. काय सांगताय? हां. आणि ज्या दिवशी प्रेमसागरवर सँडविचमधनं विषप्रयोग करायची घटना घडली त्या दिवशी कमल बसंत स्टुडिओत एका सेटवर शूटिंग करत होता. आणि माधुरी? नाही, तिच्याबद्दल मला नाही माहिती काय. मी क्षणभर विचार करत राहिलो. प्रेमसागरचा सगळ्यात जास्त फटका माधुरी आणि रामनाथनला बसला होता. मग या दोघांपैकी पहिल्यांदा भेट कोणाची घ्यायची? अगरवाल साहेब, मला माधुरीला भेटायचं आहे. तिचा पत्ता माहिती आहे? हां, मग काय, लिंकिंग रोडवर आयशा अपार्टमेंट, त्यातला 4 नंबरचा फ्लॅट तिचा. थँक्स. मी मनापासून अगरवालचे आभार मानले. थोडा वेळ पुन्हा आम्ही याच विषयावर गप्पा मारत बसलो. रेडिओवरचा फिल्मी गीतांचा कार्यक्रम आता संपला होता. निवेदिका बातम्या देत होती. अगरवालशी बोलत असताना अचानक माझ्या कानावर प्रेमसागरचं नाव पडलं. निवेदिका बोलत होती. अभी अभी समाचार प्राप्त हुआ है कि प्रसिद्ध फिल्म स्टार प्रेम सागर की किसी ने हत्या कर दी है.
बसंत स्टूडियो के कंपाउंड में खड़ी उनकी लाल रंग की विदेशी गाड़ी में किसी ने बम रख दिया था। प्रेम सागर पिछले 15 वर्षों से भारतीय फिल्मों में. पुढचं ऐकायला मी तिथे थांबलोच नाही. अगरवालचा निरोपही न घेता मी ताडकन खुर्चीतनं उठलो. हॉटेलच्या बाहेर धाव घेतली. शेवटी प्रेमसागरच्या खुन्याला आपल्या प्रयत्नात यश मिळालं होतं तर. बिचारे बोकाडिया साहेब. टॅक्सी बसंत स्टुडिओकडे जाणाऱ्या रस्त्यावर वळली आणि काही अंतरावर जाताच ड्रायव्हरनं ती अचानक मध्येच थांबवत म्हटलं, अरे टॅक्सी इसके आगे नहीं जाएंगी साहब, आगे रस्ता बंद आहे. मी टॅक्सीच्या खिडकीतनं डोकं बाहेर काढून पाहिलं. स्टुडिओच्या मुख्य गेटसमोर लोकांची प्रचंड गर्दी झालेली दिसत होती. पोलीस फोर्ससुद्धा येऊन दाखल झालेला दिसत होता. मी टॅक्सीतनं उतरलो, मीटर पेड केलं आणि गेटच्या दिशेनं सरकलो. गेटच्या बाहेरच एक्सप्रेसचा रिपोर्टर ललित गुप्ता उभा होता. मी जवळ जाताच गुप्तानी मला बघितलं. या राजे या, तो नेहमीच्या ढंगात म्हणाला. प्रेम सागरच्या खून प्रकरणाला टाइम्स फार महत्त्व देतोय असं दिसतंय. म्हणजे? मी काहीशा आश्चर्यानं विचारलं. टाइम्सचा एक रिपोर्टर, फोटोग्राफर ऑलरेडी इथं आलेले आहेत. आता तू सुद्धा आलायस का? टाइम्सला दुसरे काही कामं नाहीत का? माणसं भरपूर झाली आहेत. गुप्ताचं हे नेहमीचं होतं. गुप्ता माझा मित्र असला तरी टाइम्सवर तो नेहमी खार खाऊन असायचा. नाही, मला हे खरंच माहिती नव्हतं रे. मी खरं ते सांगून टाकलं. तुला माहिती नव्हतं तर मग नेमका इथे कसा टपकला रे तू? गुप्ताचा माझ्या बोलण्यावर विश्वास बसला नव्हता हे उघड दिसत होतं. अरे मी माझ्या एका मित्राला भेटायला आलो होतो. तुझा दोस्त इथे बसंत स्टुडिओत? कोण रे बाबा? भटनागर, सतीश भटनागर. म्हणजे आज का आदमीचा रायटर? हो. तो दोस्त आहे तुझा? हो. वाह, फार मोठ्या मोठ्या लोकांशी दोस्ती करून ठेवलेली दिसतीयस. मी त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि पुढे सरकलो. अरे काही उपयोग होणार नाही मित्रा. मी प्रश्नार्थक मुद्रेनं त्याच्याकडे बघितलं. अरे हा खुनाचा मामला आहे आणि प्रेसच्या दुर्दैवानं चौकशीसाठी इन्स्पेक्टर पाटील आलेत. आणि तुला तर कल्पना आहेच, प्रेसवाल्याच्या बाबतीत इन्स्पेक्टर पाटीलला थोडंसुद्धा प्रेम नाही आहे. जोवर त्यांची चौकशी पूर्ण होत नाही प्रेस रिपोर्टरला ते जवळ फिरकूसुद्धा देणार नाहीत. अरे पण मला त्यांच्याशी काही देणं घेणं नाहीच आहे ना. मी भटनागरला भेटायला चाललो आहे. गुप्ता काहीसा कुत्सित हसला आणि म्हणाला, भटनागर बरोबरच्या तुझ्या दोस्तीची थाप इथे नाही चालणार बरं का. अरे थाप नाही आहे. भटनागर माझा खरोखर मित्र आहे. गुप्ता पुन्हा माझ्याकडे बघून अविश्वासानं हसला. मग मीही त्याच्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. गर्दीतून वाट काढत मी कसाबसा गेटपर्यंत पोहोचलो. स्टुडिओचं ते भलं मोठं गेट मजबूतपणे बंद करण्यात आलं होतं. गेटवरचा नेहमीचा गुरखा एका बाजूला मुकाट उभा राहिला होता. या क्षणी तरी त्याला तिथे अजिबात महत्त्व नव्हतं. गेटच्या आतल्या बाजूला 2 दणकड बांध्याचे पोलीस शिपाई उभे होते आणि सध्या तरी गेटचा चार्ज त्यांच्याकडे सोपवण्यात आला होता. आणि ते कुणालाही गेटजवळ फिरकूसुद्धा देत नव्हते. स्टुडिओच्या आतल्या बाजूलाही बरीच गर्दी जमली होती. त्यातच पोलिसांच्या लाल दिव्यांच्या 2-3 गाड्या उभ्या होत्या. मी गेटच्या गजाला तोंड लावून आतल्या एका पोलिसाचं लक्ष वेधत म्हणालो, हवालदार साहेब, मी भटनागरचा दोस्त आहे. मला कोण भटनागर कोण आहे? माझं बोलणं पूर्ण ऐकून न घेता पोलिसांनी चढ्या स्वरात विचारलं. भटनागर बोकाडिया साहेबांच्या पिक्चरचा रायटर आहे. त्याला जरा हे बघे, आम्ही कोणा भटनागरला ओळखत नाही. चला तुम्ही बाजूला व्हायत ना, चला. अहो तुम्ही ओळखत नाही म्हणून तर सांगतोय ना की भटनागर माझा मित्र आहे. बोकाडिया साहेबसुद्धा माझे मित्र आहेत. मला आत येऊ द्या. नाही ना बाबा, कोणाला आत सोडायचा हुकूमच नाही आम्हाला. आपण हवालदार, मी याच स्टुडिओत काम करणारा माणूस आहे. हे बघे, ते मला माहीत नाही. कोणाला आत न सोडायचा साहेबाचा हुकूम आहे. अहो पण बाजूला होरे आहेत ना. हिला उघड डोका नका घावराव. मग ठीक आहे, जरा इन्स्पेक्टर पाटलांना बोलवा. इन्स्पेक्टर साहेब बिजी आहेत. हे बघा, माझं नाव विक्रम आहे, विक्रम राजे. तुम्ही त्यांना जरा जाऊन सांगा. अजाबात नाही, अजाबात जमणार नाही. तुझं जे काय काम असेल ना त्यांच्याकडं उद्या चौकीतून करा. काहीसा हताश झालो मी. या खाकी डोक्यापुढे आणखीन डोकंफोड करण्यात काही अर्थ नव्हता. पण आत घुसल्याशिवाय नेमकं काय आणि कसं घडलं हेही समजायला मार्ग नव्हता. मी जाम वैतागलो होतो. त्यातच माझ्या पाठीमागे उभा असलेला गुप्ता माझ्याकडे बघून हसत होता. माझा संताप बघून मनातनं त्याला आनंदाच्या उकळ्या फुटत असाव्यात.
हेल्द एव्हरीबडी. मी काहीसा संतापलो. ऑफकोर्स ऑफकोर्स, गुप्ता उपहासपूर्ण स्वरात म्हणाला. मी काही न बोलता आतमध्ये कसं घुसायचं याचा विचार करत होतो. तसं बरं का विक्रम, जर त्या पोलिसांनी किंवा स्वतः इन्स्पेक्टर पाटीलनी तुला आत येऊ दिलं असतं ना, तर मी पोलीस डिपार्टमेंटचा खिमा केला असता, खिमा. का बरं? अरे कारण टाइम्स इतका एक्सप्रेससुद्धा प्रतिष्ठित पेपर आहे. जर टाइम्सच्या रिपोर्टरला आत घुसू दिलं असतं तर एक्सप्रेसच्या रिपोर्टरनं काय घोडं मारलंय? अरे पण बाबा, यावेळी मी टाइम्सचा रिपोर्टर नाहीच आहे. मी बोकाडिया साहेबांचा मित्र म्हणून आज जायला बघतोय. बोकाडिया साहेबांचा? मगाशी भटनागरचं नाव घेत होता. अरे दोघेही मित्र आहेत यार माझे. असतील असतील हां असतील. त्यापेक्षा तू पोलिसाला हे का नाही सांगत की मरणारा तुझा सख्खा भाऊ होता आणि त्याच्या प्रेताची ओळख पटवण्यासाठी तू आलायस? बघ ना, प्रयत्न कर. कदाचित त्या पोलिसाला दया येईल तुझी. शटअप. मी काहीसा खवळून ओरडलो. गुप्ताला कधी नव्हे ती आज माझी फिरकी घ्यायची चांगली संधी मिळालेली होती. गुप्ता आणखीन काय बोलणार त्याचवेळी पोलीस सायरनचा आवाज आला. गेटजवळ झालेली गर्दी बाजूला सरकली. पोलिसांची एक जीप गेटजवळ येऊन थांबली. जीप बघताच आतल्या हवालदारानं तत्परतेनं गेट उघडलं. मी किंचित पुढे सरकलो. जीपमध्ये डोकवून बघितलं. जीपमध्ये DSP लाला बसलेले होते. DSP साहेबांची आणि माझी चांगली ओळख होती. त्यांच्याबरोबर आत घुसता आलं तर बघावं म्हणून मी आसपास उभ्या असलेल्या लोकांना धक्के मारत आणि गर्दीतनं वाट काढत जीपच्या दिशेला सरकलो. गेट उघडून जीप आत शिरण्यापूर्वी मला DSP साहेबांना गाठायचं होतं. आतल्या पोलिसांनी गेट पूर्णपणे उघडलं होतं. ड्रायव्हरनं जीप स्टार्ट केली होती. त्याचवेळी मी जीपजवळ पोचलो. लालसाहेब, मी जोरात हाक मारली. DSP साहेबांनी मला बघितलं. मी ड्रायव्हरला जीप थांबवायची खूण केली. साहेब, माझी एक विनंती आहे. जीपच्या दाराजवळ जात मी म्हणालो. DSP साहेबांनी एकदा माझ्याकडे बघितलं, मग मागच्या बाजूला जमलेल्या गर्दीवरनं आपली नजर फिरवली. गर्दीत त्यांना अनेक प्रेस फोटोग्राफर, रिपोर्टर दिसलेले असावेत. मी काय विनंती करणार आहे हे लक्षात आल्यामुळे असेल कदाचित. DSP साहेब नकारात्मक मान हलवत म्हणाले, सॉरी. व्हॉट सॉरी? त्यांचा हेतू लक्षात घेऊन मी लगेच म्हणालो, विनंती ऐकण्यापूर्वी तुम्ही नकार देताय. हे बघ, तुझी विनंती माझ्या लक्षात आली आहे. मी ती मान्य करू शकत नाही. सॉरी. काय काय लक्षात काय आलं तुमच्या? हे बघ, मी तुला माझ्याबरोबर आत नेऊ शकत नाही. माझ्याशी असलेल्या तुझ्या मैत्रीचा तो गैरफायदा घेतल्यासारखं होईल. अरे लक्षात घे, तुझ्यासारखे इथे आणखीनही प्रेस रिपोर्टर आहेत. पण साहेब, मी कधी तुम्हाला म्हटलं की मला आत न्या? नाही नाही नाही, अजिबात नाही. हे बघा साहेब, मी तुम्हाला एवढीच विनंती करणार होतो की ज्या स्टुडिओ तुम्ही आत्ता घोषणार आहात त्या स्टुडिओच्या मालकाचं नाव बोकाडी आहे. तुम्ही आज जाऊन त्यांना फक्त एवढंच सांगा की मी इथे बाहेर उभा आहे. बस एवढंच? हो बस. मग ठीक आहे, पण गेल्याबरोबर सांगा साहेब. ओके. DSP साहेबांनी ड्रायव्हरला इशारा केला. जीप निघून गेली. बिचारा, आज DSP साहेबसुद्धा तुला दगा देऊन गेले ना? माझ्या शेजारी उभा असलेला गुप्ता पुन्हा कुत्सित हसत म्हणाला, अबे एक्सप्रेस के बच्चे, आता बघत राहा रे तू. अच्छा, म्हणजे अजूनही तुला इतर रिपोर्टर्सच्या आधी आत घुसायची आशा वाटते तर ठीक आहे. माणसानं नेहमी आशावादी असावं. मी गुप्ताकडे दुर्लक्ष करत उत्सुकतेनं गेटमधनं आत बघत राहिलो. आज तुझा सगळीकडनं फार कोच्या झाला बरं का. चल, म्हणून मी तुला चहा पाचतो. तोपर्यंत इन्स्पेक्टर पाटील सगळी चौकशी पूर्ण करतील, मग आपल्याला काहीतरी माहिती पुरवतील. मी काही न बोलता गेटमधनं तसाच आत बघत राहिलो. लांबूनच मला बोकाडिया साहेब एका PSI बरोबर गेटकडे येताना दिसले. गेट जवळ आल्यावर त्यांनी बाहेरच्या गर्दीकडे बघितलं. मी गेटला अगदी तोंड लावून उभा होतो. बोकाडिया साहेबांनी माझ्याकडे बोट दाखवत PSIला काहीतरी सांगितलं. PSIने हवालदाराला खूण केली. हवालदारांनी एकदा माझ्याकडे बघितलं आणि तत्परतेनं फाटक उघडलं. आय गुप्ता. मी गुप्ताकडे बघत हात हलवला आणि गेटमधनं आत घुसलो. मी आत येताच पुन्हा गेट बंद करण्यात आलं. बोकाडिया साहेबांचा चेहरा कमालीचा गंभीर होता. चेहऱ्यावरचा तणाव स्पष्टपणे लक्षात येत होता. ओठ त्यांनी घट्ट मिटून घेतले होते आणि साहजिक होतं ते. एका क्षणात 1.5 कोटी रुपयांना बांबू बसल्यावर माणसाची अशी अवस्था होणारच की. माझ्याशी एकही शब्द न बोलता ते चालत होते. मी त्यांना छेडण्याचा प्रयत्न केला नाही. आम्ही इमारतीत शिरलो.
इमारतीत शिरण्यापूर्वी प्रेमसागरची ती लाल विदेशी गाडी उभी होती त्या दिशेकडे मी बघितलं. तिथे आता केवळ कारचा भुगा झालेला भाग पडलेला दिसत होता. आजूबाजूला तुटके अवशेष अस्ताव्यस्त विखुरलेले होते. राणीच्या शेजारी उभ्या असलेल्या इतर कार्सचंही कमी अधिक प्रमाणात नुकसान झालेलं दिसत होतं आणि त्यावरून स्फोटाच्या भयानकतेची जाणीव होत होती. गाडीत ठेवलेला बॉम्ब कमालीचा शक्तिशाली असावा. माझ्या अंगावर नकळत शहारा आला. जर गाडीची ही हालत झाली होती तर त्यात बसलेल्या प्रेमसागरच्या शरीराची काय अवस्था झाली असेल. आम्ही इमारतीत शिरत असताना इन्स्पेक्टर पाटलांची नजर माझ्यावर पडली. काही क्षण ते माझ्याकडे आश्चर्यचकित नजरेनं बघत राहिले. मग लांब लांब ढांगा टाकत माझ्याजवळ आले. तू आत कसा आला रे? काहीशा कठोर स्वरात त्यांनी विचारलं. पण मला उत्तर द्यायची आवश्यकताच भासली नाही. त्यापूर्वीच बोकाडिया साहेब अधिकारदर्शक स्वरात म्हणाले, इन्स्पेक्टर साहेब, हे साहेब माझ्याबरोबर आहेत. पाटलांनी आश्चर्यानं पहिल्यांदा बोकाडियांकडे बघितलं, मग माझ्याकडे बघितलं आणि मग एकदम नरम सुरात म्हणाले, सॉरी सर. पाटलांची ती अवस्था बघून मला मनातनं जाम हसू येत होतं आणि ही गोष्ट त्यांच्याही लक्षात आली होती. ते माझ्याकडे खाऊ का गिळू अशा नजरेनं बघत होते. मी मोठ्या रुबाबात बोकाडिया साहेबांच्या बरोबरीनं चालत इमारतीत शिरलो. बोकाडिया साहेब मला घेऊन ऑफिसमध्ये आले. ऑफिसमध्ये आणखीनही काही लोक बसले होते. त्यात व्हिलनचं काम करणारा प्रशांत होता, कॅमेरामन आझमी होता, प्रेमसागरचा सेक्रेटरी विनोद होता, डायरेक्टर बापू होता आणि प्रेमसागरसुद्धा होता. प्रेमसागरला समोर बघताच मी कमालीचा हादरलो. भान विसरून एखाद्या बावळटासारखा मी प्रेमसागरकडे बघत राहिलो. बोकाडिया साहेब आपल्या टेबलाच्या मागे असलेल्या खुर्चीवर जाऊन बसले होते. मी मात्र अजूनही सुन्न नजरेनं प्रेमसागरकडेच बघत होतो. बस बस विक्रम बस. बोकाडिया साहेबांचा आवाज माझ्या कानात शिरला. मोठ्या मुश्किलीने मी माझी नजर प्रेमसागरवरनं काढली. विचित्र नजरेनं बोकाडिया साहेबांकडे बघितलं. मग पुन्हा प्रेमसागरकडे बघत उद्गारलो, तुम्ही जिवंत आहात? प्रेमसागरनं काही न बोलता अस्वस्थपणे खुर्चीतल्या खुर्चीत शरीराची चाळवाचाळव केली. अरे बस रे, बोकाडिया साहेब पुन्हा म्हणाले. मी एका खुर्चीवर बसलो. मग मेला तो कोण होता? मी विचारलं. कोणीच काहीच उत्तर दिलं नाही. पुन्हा मी समोर हजर असलेल्या व्यक्तींवरनं नजर फिरवली आणि एकाएकी माझ्या लक्षात आलं की भटनागर कुठे दिसत नव्हता. भटनागर कुठं आहे? माझ्या याही प्रश्नाचं उत्तर कोणी दिलं नाही. सगळे माझी नजर मात्र टाळत राहिले. बोकाडिया साहेब, अहो भटनागर कुठं आहे? बोकाडिया साहेबांकडे बघत मी पुन्हा विचारलं. बोकाडिया साहेबांचा चेहरा एकदम विदीर्ण झाला. मग काहीसे अडखळत अडखळत ते म्हणाले, विक्रम, म्हणजे त्याचं काय झालं? भटनागर, बाहेर जो काही प्रकार घडला ना त्यात भटनागरचा बळी गेला यारे. हे ऐकलं मी क्षणभर सुन्न झालो. काही तासांपूर्वी माझ्याशी बोलणारा भटनागर असा एकदम? नाही, पण झालं कसं? काय झालं काय नेमकं? रेडिओवरच्या बातमीत तर सांगितलं की प्रेमसागर त्या बॉम्बस्फोटात जागच्या जागी गेलाय. अरे तो सगळा गैरसमजाचा प्रकार होता. ती विदेशी गाडी प्रेमसागरची असल्यामुळे सगळ्यांना वाटलं. पण असा गैरसमज का झाला? सांगतो रे, सांगतो, तो आरामात बस जरा. श्रोते हो, प्रेमसागरनं काय सांगितलं हे ऐकूयात उद्याच्या भागात. भेटूयात उद्या दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार.